हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिओडॅपच्या अर्धं आपलं जे आहे ते शॉप कव्हर केलेलं होतं आणि आता जे आहे तर मी अर्ध्या शॉपची तुम्हाला टूर करवणार आहे। तर सगळ्यात पहिले तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना प्लीज लाईक करत जा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत त्यांना शेअर करत जा, जेणेकरून त्यांनाही माझे हे व्हिडिओ बघता येतील। आणि जर ते इथे राहत असतील पुण्यामध्ये तर त्यांनाही असे छान छान शॉपिंग जे आहे तर त्या करता येतील। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आता ही जी आहे तर डिओडॅपची तुम्हाला टूर करवते आहे। बघू शकता इथे ना खूप स्वस्त आणि खूप अफोर्डेबल असे तुम्हाला वस्तू ज्या आहेत तर त्या मिळतात आणि सगळ्या वस्तू आहे घरातल्या आपल्याला काय म्हणतात डेली यूजमध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत। तर बघू शकता इथे हे आहे आपलं हेअर कर्लर, त्यानंतर इथे क्लिनिंगचं पण खूप सारं सामान आहे, म्हणजे मॉब आहेत, त्यानंतर टॉयलेट क्लीनर आहेत आणि वायपर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे इथे तुम्हाला वस्तू ज्या आहेत तर मिळणार आहे। तिथे ऑर्गनायझरसुद्धा खूप आणि स्वस्ताने आहेत ते। तर तुम्ही बघू शकता हे लिपस्टिक आणि ब्रश होल्डर आहे, किती छान आहे आणि फक्त 158 रुपयाला आहे हे। म्हणजे इथे ज्या वस्तू आहेत बाहेरपेक्षा खूप स्वस्त मिळतात। यांचं डिओडॅपवालं एक ॲप पण आहे। आधी तर मी तिथेच शॉपिंग करायचे, बट आता त्यांचं काय म्हणतात ऑफलाईन शॉप जे आहे तर ते ओपन झालेलं आहेत। त्यानंतर हे जे आहे वरती दिसते तुम्हाला नोवाचं, तर ते आपलं कपड्यांवरती बॉबलिंग्स वगैरे जे आलेले असतात तर ते काढण्यासाठीचं काम जे आहे तर ते करतं। त्यानंतर इथे बघू शकता असे छान छान आपल्याला इथे आईस ट्रे पण मिळणार आहेत। त्यानंतर आपल्याला हे मेडिसिन स्टोअर करण्यासाठीचे जे डे वाईज डब्बा आहे तर तो मिळणार आहे। इथे हे कपडे फोल्ड करून आपण ठेवायचे असतं, त्याच्यामध्ये हे क्लॉथ ऑर्गनायझर आहे। त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे खूप सारे छोटे मोठे वस्तू ज्या आहेत तर त्या मिळणार आहे। इथे मी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे बघू शकता छोटेसे असे चिमटे आहेत, हे प्लास्टिकमध्ये आहेत। त्यानंतर इथे टूथब्रश टंग क्लीनर वगैरे मिळणार आहे। छोट्या मुलांसाठीचे पण तुम्हाला इथे खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या मिळणार आहे आणि हे एकदम छान आहे। तर याचा म्हणजे उपयोग असा होतो की आपण जेव्हा प्रवासामध्ये साबण वगैरे घेऊन जातो तर ती साबण सगळीकडे लागते, त्यातलं पाणी जे आहे तर ते लवकर सुकत नाही, गळतं इकडे तिकडे। तर याच्यामध्ये आपण जर स्टोअर करून ठेवलं तर ते पाणी कपड्यांना लागत नाही किंवा ती साबणही खराब होत नाही। त्यानंतर हे आहे आपलं छोटंसं कॉम्पॅक्टवालं मॉब वॅक्यूम क्लीनर आहे, ज्याच्यामुळे आपण सोफा बेड आपली कार वगैरे जे आहे तर ते साफ करू शकतो। खूप छान आहे, खूप अफोर्डेबल आहे ते पण। त्यानंतर हे आहेत आपले खुर्ची स्टूल वगैरे जे आहेत तर त्यांना लावण्यासाठीचे जे खाली स्टिकर्स असतात ज्याच्यामुळे ते स्लिप होत नाही, सरकत नाही, हलत नाही टाईल्सवरून, तर ते आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला क्लिनिंगचे खूप सारे ऑप्शन्स आहेत छान छान आणि गॅस क्लीनर वगैरे पण आहे। इथे बघू शकता गॅस घासण्यासाठीचे ब्रश वगैरे असतात तर ते पण आहे। त्यानंतर हे म्युझिकल LED लाईट आहे, ज्याच्यामध्ये लावल्यानंतर म्युझिक पण लागतं। आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माईक वगैरे दाखवले होते म्युझिकवाले, ज्याच्यामध्ये लाईट पण लागतो आणि आपण गाणं पण म्हणू शकतो, आवाज पण येतो, सॉंग्स पण आहेत बऱ्यापैकी। तर तसंच त्यातलाच एक प्रकार आहे। आणि हे बघा इथे हे क्लॉथ ऑर्गनायझर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही छान व्यवस्थित असे कपडे घड्या घालून ठेवू शकता किंवा दुसऱ्याही कोणत्या गोष्टी जर तुम्हाला ऑर्गनाईज करून ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या ठेवू शकतायत। आता ही तुमची क्रिएटिव्हिटी आहे की तुम्हाला याचा कसा उपयोग करायचा आहे। हे मल्टीपर्पज यूज आहे हे सगळं। तर बघू शकता इथे छान असे छोटे छोटे गोष्टी आहेत, इयरबड्स आहे, छोटी कैची आहे आणि हे आहे छोटंसं फायटर। बघू शकता याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या वस्तू असतात, म्हणजे कटर असतं, आपलं छोटे चाकू वगैरे जे असतात ना तर ते सगळं असतं याच्यामध्ये असतं, तर ते आहे। आणि त्यानंतर इथे तुम्ही वरच्या साईडला बघितलं तर चिमटे वगैरे लावण्यासाठीचं आहे। त्यानंतर हे एक ज्वेलरी ऑर्गनायझर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आपली ज्वेलरी जी आहे तर ते ठेवू शकता व्यवस्थित आणि कुठे गावाला जायचं असेल तर तेव्हा कॅरी करू शकता। एकदम कॉम्पॅक्ट आहे हे आणि बॅगमध्ये इझिली बसून जाईन आणि हे असं थोडंसं जाड असल्यामुळे यातलं ठेवलेली ज्वेलरी जी आहे तर ती तुटणार पण नाही आणि खराब पण होणार नाही। त्यानंतर इथे बघू शकता खाली असे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे सोप्स स्टँड जे आहेत तर ते आहेत। आणि इथे कुठेही तुम्ही काहीही वस्तू घ्या त्याच्यावरती 15% डिस्काउंट आहे। असं नाही की तुम्ही सगळं एक खट्टी घेतलं आणि मग त्याच्यावरती 15% डिस्काउंट देणार, तर असं नाही आहे। तर तुम्ही जी पण वस्तू घ्याल तर प्रत्येक वस्तूवरती 15% डिस्काउंट असणार आहे। म्हणजे आता तुम्ही
50 रुपयाची समजा 100 रुपयाची एखादी वस्तू घेतली आहे तर त्याच्यावरती 15%, दुसरी 50 रुपयाची एखादी वस्तू घेतली तर त्याच्यावरती 50%, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंवरती तुम्हाला इथे डिस्काउंट मिळणार आहे। आणि हे बघू शकता, हे छान हळदी कुंकाचे करंडे आहेत। आता महालक्ष्मी असणार आहे, गौरी असणार आहे, तर त्यांना सुवासिनींना वाण देण्यासाठीचं खूप छान ऑप्शन आहे आणि 40-45 रुपयालाच आहे, जास्त काही महाग पण नाही, अफोर्डेबल आहे। त्यानंतर ही आहे मच्छरदाणी मॅटवर आपले बेडवर ठेवण्यासाठीची। त्यानंतर इथे बघू शकतायत सुपली आहे। त्यानंतर हे छोटे असे कपाटामध्ये लावण्यासाठी जिथे कपडे आपले हँग आपण करून फोल्ड करून ठेवू शकतो व्यवस्थित त्याच्यावरती, म्हणजे कपाटामध्ये कॉम्पॅक्ट जागेमध्ये खूप सारे जास्त कपडे जे आहेत तर ते आपले ठेवले जातात। त्यानंतर हे आहे हेअर स्प्रे वगैरे करण्यासाठी किंवा तुम्ही झाडांना याला पाणी वगैरे छान करू शकता किंवा क्लिनिंगसाठी सुद्धा याच्यामध्ये तुम्ही लिक्विड वगैरे भरून ठेवू शकतायत। आणि हे छोटे लॉक आहेत जे आपण आपल्या बॅगला, सुटकेसला किंवा कशालाही आपल्याला लावायचे असतील तर लावता येतात। त्यानंतर टॉर्च आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, हॉट बॅग आहेत इथे छोट्या एकदम हे बेबीवाल्या हॉट बॅग आहेत जे आपले बेबीचे छोटे टमी असतात, त्यांना जर काही दुखत असेल पोट वगैरे तर आपण याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्यांना छान शेकून घ्यायचं। आणि हे पूर्ण वूलनमध्ये आहे तर त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन पण नाही की ते चटका बसेल किंवा काय, हे पूर्ण वूलनमध्ये आहे असं छोटंसं आणि फक्त 30 रुपयालाच आहे ही बॅग, इतकी छान आहे। मी पण आर्यासाठी एक घेतलेली आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे। आणि हे छोटेसे असे स्लीपर्स आहेत बेबींसाठीचे। त्यानंतर वुडनमध्ये हे आपले चिमटे आहेत कपड्यांना लावण्यासाठी, बऱ्याच जणांना प्लास्टिक नको असतं, मलाही नको असतं, तर अशा वुडनमधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या छान वाटतात। आणि त्यानंतर हे छोटेसे असे स्टिकर्स आहे भिंतीला लावण्यासाठी, जिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू जे आहेत तर त्या हँग करू शकतो। छोटे रबर्स आहे बेबींसाठीचे। इतक्या सगळ्या वस्तू आहेत की मी सांगून थकते, पण त्यांच्या वस्तू ज्या आहेत त्या संपत नाही आहे। म्हणजे एकाच शॉपमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी इथे मिळणार आहे तुम्हाला। तुम्ही बघू शकता इथे ब्रशचा सेट पण आहे छान, म्हणजे एकाच वेळेस आपल्याला घरात जर जास्त मेंबर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं हे। त्यानंतर हे असे वेगवेगळे ब्रश आहेत आणि जिथे आपण सोफा किंवा आपलं खालची कचरा वगैरे जिथे आपण साफ करू शकत नाही, आपला हात पोहोचू शकत नाही, तिथे असं व्यवस्थित जाऊ शकतात। त्यानंतर हा एक आहे हेअर ब्रश छान असा, ज्याच्यामुळे त्याचे दात जे आहेत तर ते खराब होत नाही, आतमध्ये ओढलं की तो लॉक होतो असा। हे ग्रीन कलरच्या याच्यामध्ये हात घालून ओढला त्याला की तो लॉक होतो आणि मग आपण कोंब करायचा आणि नंतरून परत त्याला ते सोडून द्यायचं आणि ते व्यवस्थित आतमध्ये चालल्या जातात दात, म्हणजे त्याचे जे ब्रश। त्यानंतर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट बॅग आहेत, जर तुम्हाला कोणाला बड्डे असेल वगैरे असेल तर असं याच्यामध्ये गिफ्ट तुम्ही पॅक करून व्यवस्थित ह्या बॅगमध्ये देऊ शकतात। त्यानंतर हे इरेझर आहे, म्हणजे आपल्या शरीरावरचं मळ वगैरे काढण्यासाठीचं। तर आजकाल मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट जे आहेत तर ते नवीन लॉन्च होत आहे, मला इतके माहिती नाही आहे, तर जेव्हा आपण असं कुठे जातो बघतो तर तेव्हाच आपल्याला माहिती पडतं आणि आपल्यामुळे इतरांनाही माहिती व्हावं हाच माझा छोटासा पर्पज आहे। म्हणून मी असे कुठे बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ बनवत असते, जेणेकरून माझ्या सगळ्या मैत्रिणींना मित्रांना सगळ्यांना असे जर कुठे शॉपिंगला गेला तर कुठे काय मिळतं हे कळावं म्हणून। तर ही आहे दोरी जी आपली कपडे वाळवण्यासाठी यूज होते। त्यानंतर हे एक छान आहे, बघू शकता याच्यामध्ये तुम्ही वॉच पण ठेवू शकतायत आणि तुमचे सनग्लासेस पण ठेवू शकतायत, ज्याच्यामध्ये एकाच वेळेस तुमचे 3 ग्लास आणि 4-5 वॉच जे आहेत तर त्या बसू शकतायत एकाच बॉक्समध्ये। हरवण्याचं टेन्शन नाही, तुटण्याचं टेन्शन नाही आणि वेळेवरती ऑर्गनाईज करून ठेवलेलं असलं म्हणजे सापडतं पण। त्यानंतर हे प्लास्टिकमध्ये आहे लिपस्टिक ऑर्गनायझर आणि ह्या आहेत आपल्या छोट्याशा आपल्या ट्रॅव्हल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या रिफिल बॅग्स, बॉटल म्हणू शकतो आपण त्यांना। त्यानंतर हे आहे एक ब्युटीवालं आपलं ॲक्सेसरीज ठेवण्यासाठीचं ऑर्गनायझर, ज्याला आपण वॅनिटी पण म्हणू शकतो। त्याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळेस तुमचं सगळं मेकअपचं सामान असेल, कॉस्मेटिक असतील, जे पण तुम्हाला काही लागत असेल गावाला घेऊन जायचं तर ते घेऊन जाऊ शकता आणि सोबतच त्याला मिरर आणि LED लाईट पण आहे। त्यानंतर हे एक छान आहे, तुम्ही बघू शकता, आता ती ताई तुम्हाला ओपन करून दाखवेल, त्याला उघडून दाखवेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकाच वेळेस सगळे टूल्स जे आहेत तर ते मिळणार आहे, म्हणजे इयर साफ करण्यासाठी, टीथ साफ करण्यासाठी, टंग साफ करण्यासाठी, असे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये सगळे
टूल्स आहेत आणि एकदम छोटंसं कॉम्पॅक्ट आहे हे. आपण जिथे बाहेर कुठे जाणार असो तर आपल्यासोबत घेऊन जायला पण इझी पडतं, जास्त जागा पण घेत नाही आणि किचन म्हणूनसुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. तर हे आहे डर्मा रोल. तर डर्मा रोलर कोणाला हवं असेल तर इथे अवेलेबल आहे आणि खूप स्वस्त पण आहे ते. त्यानंतर इथे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या मलाही नवीन होत्या आणि माहीत पण नव्हत्या, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी नवीनच बघितलेल्या आहेत इथे, ज्या ऑफलाईन मिळतात असं मला कधी वाटलं पण नव्हतं, ज्या इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर हे एक आहे ज्वेलरी ऑर्गनायझर आहे. तर खाली आपण मोठे जे ज्वेलरी असतात, मोठे इयरिंग्ज वगैरे असतील तर ते ठेवू शकतो आपण. आपलं ब्रेसलेट असेल, कडं असेल तर ते ठेवू शकतो. आणि वरच्या याच्यामध्ये आपले छोटे छोटे रिंग्ज असतील, इयरिंग्ज असतील, काही पण तुम्हाला छोटी चेन वगैरे ठेवायचं असेल तर ते आपण सगळे ह्या ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवू शकतो आहे. त्यानंतर हे आहे छोटेसे पफ, आपले पावडर पफ जे आहे तर ते आहे. त्यानंतर इथे आहे हे स्किनला लावण्यासाठीचं आपलं टेप आहे हा. जर आपली स्किन खूप लूज पडलेली असेल तर मेकअप करण्यासाठी वगैरे याचा यूज होतो. त्यानंतर हे आहेत क्लचरचा सेट आहे हा. अगदी 30 रुपयाला 6 क्लचर्स आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकतायत. आणि मोठ्या साईजमध्ये आहेत क्लचर, असं पण नाही की छोटे छोटे आहेत, एकदम मोठ्या साईजमध्ये बरेचसे क्लचर्स आहेत त्याच्यामध्ये. 6चा सेट आहे तो. त्यानंतर इथे हे आहे हेअर ड्रायर, हेअर ब्रश, त्याच्यानंतर आपलं हेअर रिमूव्हल पण आहे तिथे बघू शकताय तुम्ही. असे मेकअपसाठीचे ब्रश आहेत इथे. त्यानंतर हेअर रिमूव्हल पण आहेत, हे बघू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे. बेबीजसाठीचे आपले जे कोम असतात छान व्यवस्थित, आपल्या मुलींना आवडतात तसे फॅन्सीवाले. आणि वॅक्सिटर आहे. त्यानंतर इथे वेगवेगळे फेशियलचे जे लागणारे गोष्टी आहेत, फेशियल ॲक्सेसरीज, तर त्यासुद्धा आहेत इथे. आणि हे बघा, हे छोटंसं आहे असं आपलं डॉगीवालं किचन. त्यानंतर ही दीदी मला इथे दाखवते आहे की असं हे वॉल हँगिंग पण आहे, ज्याच्यावरती असं आपले लड्डू गोपाल आहेत माखण खाताना. जे हे आपण असं आपल्या हॉलमध्ये लावलं, गॅलरीमध्ये लावलं तर हवेने हे छान वाजतं पण आणि देवाचं पण आपल्याला दर्शन होत असतं. तर असे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स जे आहेत तर ते आहे, देवाचे आहेत. काही कोणाला देवाचे नको असतील तर वेगळे पण आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर हे पूजेचे ताट आहेत असं छान इथे. आणि ह्या वाट्या याला चिटकवलेल्याच आहेत, छोटे छोटे देवांना ठेवण्यासाठीचे. हे चौरंग आहेत, दिवा ठेवू शकतो आपण याच्यावरती. मी तर दिवाच ठेवलेला आहे, तुम्ही बघतातच माझ्या पूजेमध्ये. तर याच्यामध्ये पण दोन क्वालिटी होत्या, एक गोल्डनमध्ये आहे, एक सिल्वरमध्ये आहे. आणि हे असे छोटेसे असे काय म्हणतात पत्र आहेत, हे पूर्वीच्या काळी असायचे तसे. तर बघू शकता हा सिल्वरवाला आहे आणि हे दोघं प्लास्टिकमध्येच आहे. अगदी 30 रुपये का 40 रुपयालाच आहे हे. तर इथे हे असं छान मस्त देवांचं सेक्शन आहे. खाली तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे धूप वगैरे पण आहे त्यांच्याकडे, तर ते पण तुम्हाला मी आता पुढे दाखवते व्हिडिओमध्ये. तर त्याच्यानंतर इकडे सुरू होतं लंच बॉक्स आणि लंच बॉक्स आणि बॉटलचा सेक्शन सुरू होतं इथे. तर वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या मटेरियलमध्ये, वेगवेगळ्या साईजमध्ये, शेपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला टिफिन जे आहे तर ते मिळणार आहे. तर बघू शकता इथे कॉम्बोमध्ये पण आहे, म्हणजे बॉटल आणि डब्बा आपल्या मुलांसाठी स्कूलला देण्यासाठी ते पण आहे इथे. हे बघू शकता ही अगरबत्तीचं स्टँड आहे. त्यानंतर हे आपले धूप कप आहेत, जे आता नवरात्रीमध्ये गणपती बाप्पाला आपल्याला लागणारच आहे, तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. त्यानंतर अशा वेगवेगळ्या बॉटल्स आहेत खूप साऱ्या. हॉट बॉटल जे असतात त्याच्यामध्ये थंड तर थंड आणि गरम तर गरमच राहतात, अशा प्रकारच्या सुद्धा तुम्हाला इथे बॉटल्स ज्या आहेत तर त्या मिळणार आहे. तर हे एक छान आहे, असं तुम्ही याचा मल्टीपर्पज यूज करू शकताय. तुम्ही दिवा लावण्यासाठी याला यूज करू शकताय, तुम्ही याला डेकोरेशनसाठी यूज करू शकताय. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकलं आणि वॅक्सवाली कॅन्डल लावली तर खूप छान टी कॅन्डल होल्डर होईल हे मस्त. आणि त्याच्यानंतर बघू शकताय हा एक लंच बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गरमसुद्धा करू शकतायत. आपलं जेवण जर थंड झालं आहे आणि आपण कुठे बाहेर गेलो आहे तर आपण हा जर सोबत घेऊन गेलेलो असल्या टिफिनमध्ये तर तुम्ही याला सरळ प्लग करायचं आणि गरमसुद्धा करू शकतो आहे. त्यानंतर इथे हे ट्रेचे सेट आहे, 3 ट्रे एकाच सेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे, पण हे प्लास्टिकमध्ये आहे. तर बघू शकता माझ्याकडे पण आहे असा सेट, तुम्ही बघितलेच असेल कधी कधी व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तिथे. आणि म्हणजे यांचं असं आहे
की तुम्ही कोणतीही वस्तू घ्या तुम्हाला 15% प्रत्येक वस्तूवरती जे आहे तर ते डिस्काउंट मिळणार आहे। आणि इथे काचेचे पण टिफिन्स आहेत आणि स्टीलचे पण टिफिन आहेत, प्लास्टिकमध्ये पण आहे, बरेचसे किचनमध्ये लागणारं खूप सारं सामान जे आहे तर ते इथे अवेलेबल आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे, अजिबात जास्त महाग नाही आहे। अगदी 6 रुपयापासून जे आहे तर त्या यांच्या शॉपमध्ये जे आहे तर त्या वस्तू सुरू होत आहेत। तर बघू शकता हे फ्रीज ला टाकण्यासाठीचे जे कवर आहेत तर ते आहेत आणि असा हा 3 डब्यांचा सेट आहे। त्यानंतर हे प्लास्टिकचे आपले आईस्क्रीम बाउल आहेत, असे कमळाच्या शेपमध्ये छानसे असे। त्यानंतर इथे फ्रीज ऑर्गनायझर आहे प्लास्टिकचे, त्यानंतर लाटणं आहे, पोळपाट आहे आणि डब्यांचा सेट आहे, रॅक आहे त्यांच्याकडे असे म्हणजे आपलं सामान जे आहे तर ते व्यवस्थित ठेवण्यासाठीचे, स्टीलमध्ये आहे। त्यानंतर प्लास्टिकमध्ये सुद्धा रॅक आहे त्यांच्याकडे आणि असा हा 6 डब्यांचा सेट होता तो प्लास्टिकमध्ये आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्यांसाठीचे जे डब्बे लागतात आपल्याला ते सुद्धा आहेत त्यांच्याकडे, ज्याच्यामध्ये आपण एकाच वेळेस 4 ते 5 प्रकारचे जे मसाले आहेत तर ते ठेवू शकतो। त्यानंतर लेमन सेट आहे छान आणि हे आहेत असे फ्रीजमध्ये कडधान्य असतील आपलं किंवा काही लिक्विड उरलेलं असेल तर ते ठेवण्यासाठीचे जे हे छोटे छोटे जारचे शेपचे हे पॅकेट आहे सिलिकॉनवाले। त्यानंतर हे अक्रेलिकमध्ये आपले खडे मसाले वगैरे ठेवण्यासाठीचं आहे। त्यानंतर हे पियानोवालं जे दिसते तुम्हाला तर ते फ्रूटवाले फोक आहेत, जे आपण काटे चमचे ज्याला म्हणतो तर ते आहेत छानसे असे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत त्याला शेअर करत जा आणि सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। आणि आपले इंस्टाग्राम ID पण आहे तर त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करा। तर इंस्टाग्रामवरती सुद्धा मी छान छान रील्स वगैरे टाकत असते तर त्यासुद्धा तुम्ही लाईक करत जा, त्यांनाही शेअर करत जा। तर बघू शकता इथे आहेत आता हे असे प्लास्टिकवाले ग्लासेस जे आहेत तर ते आहेत। त्यानंतर काचेमध्ये पण इथे ग्लास आहे। त्यानंतर ह्या बास्केट आहेत ज्याच्यात आपण फ्रूट्स वगैरे ठेवू शकतो, काही आपल्याला धुवायला यूज करायचं असेल तर तो करू शकतो आहे, जसं की पोहे धुवायचे आहे, भाज्या धुवायच्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा आपण त्याचा यूज जे आहे तर ते करू शकतो आहे। त्यानंतर इथे बघू शकता हे सिंगल पण ट्रे आहे, असं नाही की आपल्याला ट्रेचा पूर्ण सेटच घेतला पाहिजे, सिंगल पण आहे तिथे। त्यानंतर हे असे मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठीचे 3च्या सेटवालं एक पॉटचा सेट आहे तो। त्यानंतर यूज अँड थ्रूवाले ग्लास आहेत, प्लास्टिकचे डब्बे आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये साईजमध्ये आणि हे आहेत इकडे सगळे काचेचे ग्लास। तर हे आहेत कॉर्नर ऑर्गनायझर, ज्याच्यामध्ये आपण हे बाथरूमला लावू शकतो आहे किंवा एखाद्या कॉर्नरवरती आपल्याला सिंकच्या बाहेर लावायचं असेल, बाथरूमच्या बाहेर सिंकजवळ लावायचं असेल तर तिथे लावू शकतो आहे। आणि हे आहे तसं नूडल्सचं बाऊल आहे, ज्याच्यासोबत तुम्हाला एक फोक, एक चम्मच आणि एक झाकण पण मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही कुठे सोबत घेऊन जाणार असेल तर ते पण घेऊ शकता। आणि गिफ्टसाठीचे खूप छान छान इथे आयटम्स जे आहेत तर ते तुम्हाला मिळणार आहे। जर खूप छान ऑप्शन यांच्याकडे अवेलेबल आहेत, गिफ्टसाठीचे बॉटल्स आहेत, टिफिन आहेत। मुलांना जर तुम्हाला वाटत असेल आता बड्डे तर खूप सारे बड्डे सुरू झालेले आहेत तर खूप छान छान ऑप्शन आहेत। आणि हे आहे आईसवालं कॅन। त्यानंतर हे आहे असं हे नवीन आता इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल आहे हे प्रोडक्ट, तर ज्याच्यामध्ये आपण धान्य भरून ठेवायचं, डाळ तांदूळ वगैरे, आणि असं बटन दाबलं की ते खाली येतं, तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे आहेत ह्या वेगवेगळ्या शेपमध्ये सगळ्या वॉटर बॉटल जे आहेत तर त्या आहेत। मुलांना अशा फॅन्सी वॉटर बॉटल जे आहेत तर त्या खूप आवडतात आणि ते आवडीने मग त्याच्यातलं जे पाणी असेल, दूध असेल किंवा तुम्ही काहीही टाकून दिलं त्यामध्ये तर ते पितात। त्यानंतर इथे ग्रीन कलरचं जे दिसतं आहे तर ते चमचा होल्डर आहे। तुम्ही भाजी केल्यानंतर आपण चमचा इकडे तिकडे ठेवून देतो तर तो त्यावरती ठेवू शकतो। त्यानंतर आपण भाजीचं झाकण जे आहे तर ते देखील त्यावर ठेवू शकतो। आणि हे छान असं टरबूज फ्रूटवालं फ्रूटचे छान छान असे स्लाइस वगैरे करण्यासाठीचं आहे। त्यानंतर इथे छोटे छोटे तुम्हाला असे आता हे सगळे किचनचे जे प्रोडक्ट आहेत तर ते सुरू झालेले, वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या शेपमध्ये, तंदुरीसाठी लागणाऱ्या वस्तू, त्यानंतर आपले
पुऱ्या करण्यासाठीचं हे छान असं पुरी मेकर आहे, बघू शकताय तुम्ही. ज्याच्यामध्ये तुम्ही आपले पोळ्या जे आहेत तर त्यासुद्धा करू शकतायत आणि छोटे छोटे पुऱ्या आपल्याला लाटायला बराच वेळ लागतो, त्यामुळे आपण अशा प्रकारे करू शकतो आहे. त्यानंतर हे आहे खूप छान असं करंजीचं साचा जो आहे तर तो आहे. याच्यामध्ये आपण करंज्या ज्या आहेत तर त्या अशा बनवू शकतो आहे. एकाच वेळेस आपण इथे 2 करंज्या ज्या आहेत तर त्या बनवू शकतो आहे. तर कशा बनवायच्या आता ते दीदी तुम्हाला दाखवते आहे बघू. त्यानंतर याचा उपयोग आपण मोमोज बनवण्यासाठी पण करू शकतो आहे. त्याला असं ओपन करायचं आहे आणि इथे आपण अशी आपली पुरी ठेवायची, त्यात सारण भरायचं आणि जस्ट असं बंद करायचं. तर बघू शकता इतकं इझिली आपल्या एकाच वेळेस अशा 2 पुऱ्या ज्या आहेत तर त्या बनणार आहे, करंज्या ज्या आहेत तर त्या बनणार आहे. आणि मोमोज देखील आपण याच्यामध्ये बनवू शकतो असं छान. त्याच्यानंतर हे आपलं मॅन्युअली बीटर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही छान लाईट नसेल तर बीट करू शकता त्याचा वापर करून वरण बनवण्यासाठी, केक वगैरे बीट करण्यासाठी. तर हे आहे तंदुरीवालं चिमटा, जे तंदूर जे करतात त्यांच्यासाठी आहे तो. ज्यांना माहिती असेल ते नक्कीच ती यात खरेदी करू शकतात त्याचा यूज करण्यासाठी. त्यानंतर हे आहे आपले आईस गोळा मेकिंग आईसचा गोळा जो असतो तो बनवण्यासाठीचं यंत्र. त्यानंतर हे प्लास्टिकवाले रॅक्स आहेत ऑर्गनायझरवाले. त्यानंतर ही आहेत आपली घासणी जी खूप छान यूज होतो तिचा, माझ्याकडे पण आहे ती, तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेली पण असणार आहे. त्यानंतर हे असे फॉइल्स आहे जे आपण किचनला बॅक साईडला जे आहे तर ते लावू शकतो आहे, जे वाईप केलं की छान निघून पण जातं त्याच्यावरती तेल वगैरे उडल्यानंतर आणि ते जळत पण नाही. म्हणजे किचनमध्ये जर कुठे तेल वगैरे उडालं आणि आग वगैरे लागण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा, तर त्याच्यापासून ते प्रोटेक्ट करतं. त्यानंतर हे जाळीचे झाकण आहे दुधावरती वगैरे ठेवण्यासाठी छान. खूप छान इथे प्रोडक्ट जे आहेत तर ते मिळतात. तुम्ही जर इकडे राहत असाल पुण्यामध्ये तर नक्कीच या, इकडे व्हिजिट करा एकदा. याचा ॲड्रेस जो आहे तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि तुम्हाला इथे पण सांगते. तर याचा ॲड्रेस जो आहे तर सिंहगड रोडवरती नांदेड सिटीच्या अपोजिट साईडला हे शॉप जे आहे तर ते आहे डिओडॅप म्हणून. तुम्ही गुगलला देखील जरी टाकलं तरी तुम्हाला ॲड्रेस जे आहे तर ते मिळून जाईल. तर इथे हे बघू शकता चॉपिंग बोर्ड आहे, तसे 3 प्रकारमध्ये आहे, वुडनमध्ये आहे, स्टीलमध्ये आहे, प्लास्टिकमध्ये आहे. तर मी तर सांगेल तुम्ही नक्कीच स्टीलवाला आता यूज करायला सुरुवात करा, कारण की प्लास्टिक जे आहे तर ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. त्यानंतर इथे हे बघू शकताय 3-in-1 असं कंटेनर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळेस 3 प्रकारचे धान्य जे आहेत तर ते भरून ठेवू शकताय, किंवा तुम्हाला दुसरं काही भरून ठेवायचं असेल तर तेही भरून ठेवू शकताय. मुलांचे पेन, पेन्सिल आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही स्केल वगैरे ठेवायचे असेल तर त्याच्यासाठी यूज करू शकताय. असं नाही की धान्यच भरलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर हे असे स्ट्रॉ आहेत, चाकू आहेत, पिलर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आपले कांदा नाही, बटाटा, काकडी, बीट वगैरे सोलण्यासाठीचे जे पिलर असतात तर ते पण आहेत तिथे. त्यानंतर पावभाजी मेकर आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये. तर खूप छान आणि खूप अफोर्डेबल आहे हे शॉप. मी याचं प्रमोशन करत नाही, कारण की मी स्वतःही इथे ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्या पैसे देऊनच घेतलेल्या आहेत, अजिबात असं म्हणत नाही. बस माझा उद्देश हाच आहे तुम्हाला सांगण्याचा की तुम्ही जर इकडे राहत असाल तर तुम्हालाही अशा अफोर्डेबल प्राईजमध्ये वस्तू मिळाव्या म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय खूप छान आणि खूप मस्त असं इथे हे बाऊल आहेत आपले, जे व्हेजिटेबल धुण्यासाठी वगैरे लागतात तर ते आहेत. तर ज्याच्यामध्ये आपण पाणी जे आहे ते इझिली ड्रेन होऊन जातं आणि आपले भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या सांडत पण नाही सिंकमध्ये वगैरे. आणि असं हे फोल्डिंग पण करता येते, तर हे फोल्डिंगवालं आहे. तर बघू शकता इथे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे काम झालं की याला फोल्ड करून ठेवू शकतायत, म्हणजे आपल्या किचनमध्ये पसारा देखील होणार नाही आणि आपल्या कामाची वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा. त्याच्यानंतर किचनचे ॲप्रॉन आहेत, हात पुसायसाठी जे नॅपकिन जे असतात ते आहेत. ह्या छोट्या छोट्या बास्केट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आपली कटलरी जी असते तर ती ऑर्गनाईज करून ठेवू शकता. जसे चमचे झालं, चाकू झालं, फोक झालं, असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वस्तू आहेत तर त्यात तुम्ही अशा ऑर्गनाईज करून ठेवू शकतायत. त्यानंतर हे फ्रीजला लावण्यासाठीचे जे काय म्हणतात आपले बास्केट आहेत तर ते आहेत. त्यानंतर हे सिलिकॉनवाले एअर फ्रायरसाठीचे जे सिलिकॉनवाले मॅट वगैरे लागतात तर ते आहेत. त्यानंतर हा आहे एक
पूर्ण स्पूनचा सेट आहे हा, सर्विंग आपले जे भाज्यांसाठीचे जे स्पून असतात त्याचा, आणि खूप हेवी आहे, खूप छान आहे आणि खूप छान क्वालिटीचा आहे तो, एकदम जड आहे, अजिबात हलके नाही की खराब होण्यासारखं नाही, काही नाही. त्यानंतर हे आहे स्पून होल्डर आहे हे, तर याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळेस असे 24 चमचे जे आहेत तर ते लावू शकतायत, म्हणजे ते हरवत पण नाही आणि इकडे तिकडे पडत पण नाही, आणि क्लीन करायला पण एकदम इझी आहे. तर माझ्याकडे आहे तर हे असं ब्ल्यू कलरचं जे दिसतंय तुम्हाला त्यामधलं आहे माझ्याकडे, आणि पूर्ण स्टीलचंच असतात ते, हे वुडनमध्ये पण आहे यांच्याकडे. आणि हे आहेत आपलं तळण्यासाठीचं भांडं, याच्यामध्ये आपल्याला खाली तेल टाकायचं आणि वरती जी जाळी आहे तर त्याच्यामध्ये आपण आपले पदार्थ जे आहेत तर ते टाकायचं, जसं भजे असतील, पापड असतील, कुडाई असेल, काही पण आपल्याला जे तळायचं असेल तर ते आपण त्यामध्ये टाकायचं आणि काढून घ्यायचं. इझिली ड्रेन होऊन जातं त्याच्यातलं तेल आणि खराब पण होत नाही तेल. आणि वेगवेगळे असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे मुलांसाठीचे ज्या डिश वगैरे आहेत तर त्या आहेत, आणि हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठीचे कंटेनर आहे ज्याच्यात आपण भाज्या, आपल्या मिरच्या वगैरे चॉप करून ठेवू शकतो, असं म्हणजे आपल्याला सकाळी ऑफिसच्या वेळेला गडबड होत नाही, घाई होत नाही, कारण की चॉपिंगमध्ये आपला खूप सारा वेळ जो आहे तर तो चालला जातो, भाज्या निवडायला, कट करायला खूप सारा वेळ जो आहे तर तो लागतो. एक गृहिणी म्हणून मी समजू शकते, आणि एक गृहिणी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की खूप छान आहे हा डब्बा, जो तुम्ही घेऊ शकता तुमच्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. नसेल घ्यायचा तर तुम्ही सरळ आपले जे काचेचे बाउल किंवा छोटे छोटे डबे असतात त्यात ठेवू शकताय. आणि त्यानंतर हे बघू शकताय केकसाठीचं आपल्याला डस्टिंग करण्यासाठीचं एक छान गाळणी आहे, ही पीठ चाळायची वगैरे चाळणी आहे ती. तर इथे आहेत हे आपले ऑइल ऑर्गनायझर जे आहेत तर ते आहे, ऑइलच्या बॉटल ज्या आहेत तर त्या आहेत. त्यानंतर मसाल्याचे डबे आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये, मटेरियलमध्ये, खूप छान आहेत हे पण. वेगवेगळे आपल्या इथे किसण्या असतील, चॉपर असतील तर ते सुद्धा आहेत त्यांच्याकडे, जे एकाच वेळेस आपण म्हणजे मल्टी यूज करू शकतो त्याचा. आणि त्यानंतर हे आहेत एक छान असं स्टोरेज रॅक, जे आपण आपल्या बाथरूममध्ये, किचनमध्ये लावू शकतो. त्यानंतर हे पण आहे आपलं चॉपरच आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे, खूप सारे चॉपर आहेत त्यांच्याकडे. आणि असे ड्रॉवर्स आहे छोटे छोटे. त्यानंतर हा आहे एगवाला ट्रे, त्याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळेस फ्राय पण करू शकतायत आणि बॉईल पण करू शकतायत. त्यानंतर हे असं चॉप करून ठेवल्यानंतर आपल्याला ठेवण्यासाठी याला लावायला लीड पण आहे. आणि छान असं इथे हे ज्युसर पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही संत्री, मोसंबी किंवा फ्रूट्स आपले वेगवेगळे, वॉटरमेलन वगैरे त्याचा पण ज्यूस बनवू शकतायत. आणि हे आहेत आपलं फॉईल पेपर वगैरे पण आहे यांच्याकडे, आपल्या डब्यांना, टिफिनला वगैरे लावण्यासाठी जे लागतात ते. त्यानंतर इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसर जे आहेत तर ते बघू शकताय. एक छोटं होतं, आता हे मोठं आहे. त्यानंतर हे असे वेगवेगळे कटर्स आहेत त्यांच्याकडे, पोटॅटो कट करण्यासाठी, काकडी कट करण्यासाठी. त्यानंतर आपले जे भाज्या असतात वेगवेगळ्या, बीन्स वगैरे, तर ते कट करण्यासाठी सुद्धा यांच्याकडे छान असे कटर्स आहे. त्यानंतर हे आहेत आपलं आईस्क्रीमवालं स्पून जो असतो तो आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या किसण्या आहेत त्यांच्याकडे, किसण्यासाठी आपल्याला यूज होतो त्याचा छान. आणि बघू शकता काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. त्यानंतर हे आहेत आपलं अंडा बॉईल करण्यासाठीचं, प्लस याच्यावरती तुम्हाला जर ऑमलेट करायचं असेल तर ते पण करू शकतात, म्हणजे असं 2 in 1, 3 in 1 आहे हे. तर हे इलेक्ट्रॉनिकवर चालतं. त्यानंतर आपलं व्हेजिटेबल कट करण्यासाठी जे छोटे छोटे चाकू किंवा असतात तर ते पण आहे. तर फ्रूट्स कट करण्यासाठीचं. त्यानंतर हे एक कटर आहे, बघू शकतायत. वेगवेगळे फळं वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला कट करण्यासाठी लागतात तर ते पण आहे इथे. त्यानंतर हे नारळ खवण्यासाठीचं जे विळी असते तर ती आहे ही, बघू शकताय. आता गणपतीसाठी आपल्याला त्याचं यूज होणारच आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकताय हे आहे स्प्राउट मेकर, ज्याच्यामध्ये तुम्ही कडधान्य रात्री भिजत घालायचं आणि सकाळी छान मोड आलेलं कडधान्य आपल्याला जे आहे तर ते मिळतं. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे आईस बनवण्यासाठीचे मोल्ड जे आहेत तर ते आहे, म्हणजेच आपले आईस ट्रे आहेत. त्यानंतर हे छोटंसं कॉम्पॅक्टवालं मिक्सर आहे आणि त्यालाच भांडं पण अटॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉफी वगैरेसुद्धा ग्राइंड करू शकतो आहे, म्हणजे बारीक करू शकतो आहे. आणि इथे छान असे हे आईसवाले ट्रे आहेत जे तुम्ही बघू शकतायत. कुल्फी वगैरे आपल्याला बनवण्यासाठी सुद्धा इथे मोल्ड अवेलेबल आहे.
त्यानंतर इथे आपल्याला एक छान वस्तू बघायला मिळणार आहे, ते म्हणजे असं लेन्सवाली जी बॉटल असते, आपलं कॅमेरा लेन्ससाठीची जी बॉटल असते, तर ती पण आपल्याला इथे मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण छान कॉफी, चहा वगैरेसुद्धा एन्जॉय करू शकतो. कुठलं शेक वगैरे जे असेल तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये पिऊ शकतो आहे. बघू शकता इतकं छान आणि एकदम कॉम्पॅक्ट आहे हे. खूप मस्त आहे ही बॉटल, म्हणजे स्पेशली कॉफीसाठी तुम्ही जिमला वगैरे तिला घेऊन जाऊ शकताय. त्यानंतर इथे हे कोथिंबीर वगैरे ठेवण्यासाठीचं छान असं हे डब्बा आहे, ज्याच्यामध्ये खाली आपलं पाणी जे आहे तर ते निघून जातं आणि एकदम स्वस्त आहे ते. बघू शकताय 50 रुपयालाच आहे. आणि ही एक बॉटल आहे, ज्याच्यामध्ये आपण छान पाणी भरून ठेवलं की त्याचे असे बर्फासारखे गोल गोल छान गोळे तयार होऊन जातात आणि ते ओपन पण करता येतात आपल्याला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर हे छान असं मसाल्याचं कंटेनर आहे, जे एकाच याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 मसाले आपण ठेवू शकतो आहे. बघू शकताय हे छान असं अक्रायलिकमध्ये आहे, त्याच्यात स्पून पण तुम्हाला मिळणार आहे आणि वरती त्याला छान झाकण पण आहे. आणि एकावर एक ठेवलेलं असल्यामुळे हे जास्त जागा पण घेणार नाही आहे. त्याच्यामध्ये आपले जे पावडर मसाले डेली यूजमध्ये लागणारे जे आहेत तर ते तुम्ही नक्कीच ठेवू शकता. त्यानंतर हे आहेत वेफल मेकर जे आहेत तर ते आहे सँडविच मेकरसुद्धा त्याला आपण म्हणू शकतो, त्यात आपण सँडविच पण बनवू शकतो. तर मैत्रिणींनो, प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत जा तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.